नमस्कार मित्रांनो, मी राजेश चव्हाण आणि आपण पाहत आहात बिटवीन द लाईन्स. मित्रांनो, श्रावण महिना सुरू झालेला आहे आणि आज हा पहिला श्रावणी शनिवार आहे. सर्वांना श्रावण महिन्याच्या खूप खूप शुभेच्छा. श्रावण मासी हर्ष मानसी. श्रावणमध्ये सगळीकडे उल्हासाचं, प्रसन्नतेचं, मंगलमय वातावरण आहे. कारण मुळात श्रावण हा भक्तिपूर्ण महिना आहे, हा व्रतवैकल्यांचा महिना आहे आणि भक्तिमय वातावरण असल्यामुळेच ते प्रसन्नतेचं आणि अर्थातच मंगलमय असणारच आहे. त्याच्यामध्ये काही दुमत असण्याचं कारण नाही. आणि मुख्यत्वे श्रावण हा श्रवण भक्तीचा महिना आहे. हेमाड पंतांनी साई चरित्रामध्ये खूप सुंदर ओवी लिहून ठेवलेली आहे. या नवविध भक्तीचं वर्णन करताना ते म्हणतात, श्रवण कीर्तन विष्णुस्मरण अर्चन वंदन पादसेवन दास्य सख्य आत्मनिवेदन भक्ती हे जाण नवविधा. अशा 9 भक्तीची अंग आहेत. पूर्ण भाव ठेवूनी अंतरी यातून एकही घडली जरी भावाचा भुकेला श्रीहरी प्रगटेल घरीच भक्ताच्या. या 9 भक्तीची अंग आहेत. त्याच्यामधली कुठलीही एक जरी मी मनोभावे केली, 9च्या 9 करण्याची गरज नाही. मी कुठलीही एक मनोभावे केली तरी तो भावाचा भुकेला भगवंत त्या प्रेमापोटी माझ्या घरीच तो प्रकटणार आहे, तो माझ्या घरीच अवतरणार आहे. तर मग का नाही या श्रावण महिन्यामध्ये आपण श्रवण भक्ती करूया? अर्थातच. पण मग करायचं काय? आम्ही कसलं श्रवण करायचं? हा मोठा पेच प्रसंग आहे. म्हणजे आपल्याकडे या भारतभूमीवरती, म्हणजे उत्तरेला जो हिमवान पर्वत आहे त्या पर्वताच्या दक्षिणेकडचा भाग म्हणजे त्याला भारतवर्ष, त्याला वेगवेगळी नावं आतापर्यंत मिळालेली आहेत, परंतु आपण त्याला भारत ह्या नावाने बरीच गेली हजारो वर्ष ओळखतो आहे. या भारतवर्षामध्ये भारतीय तत्त्वज्ञान किंवा भारतीय शास्त्र एवढं प्रगाढ आहे, एवढं अमाप आहे, एवढं अफाट आहे की मी नेमकं काय श्रवण करायचं हे विचार करायला बसलो तरी मला श्रावण महिना पुरणार नाही आहे की काय श्रवण करायचं हे विचार करायला बसलो तरी. फॉर एक्झाम्पल, मी जर ट्रेनमध्ये गेलो, ट्रेनच्या डब्यामध्ये गेलो आणि एकच सीट मला दिसली की मी जाऊन पटकन त्या सीटमध्ये बसतो, यस, आणि खूप खुश होतो की यस मला बसायला जागा मिळाली. त्याच्या उलट पक्षी मी जर ट्रेनच्या डब्यामध्ये गेलो आणि संपूर्ण ट्रेन रिकामी आहे तर मला प्रश्न पडतो की मी कुठे बसू? त्या खिडकीजवळ बसू की त्या खिडकीजवळ बसू, का मागे बसू का पुढे बसू की कुठल्या डिरेक्शनला बसू, मला प्रश्न पडतो. आणि तसंच आपलं आहे. आपल्याकडे एवढी संपदा अवेलेबल आहे की नेमकं मी काय श्रवण करायचं हाच मला प्रश्न पडतो. आणि आजचा आपला विषयही अर्थात तोच आहे. मगाशीच म्हटलं, श्रावण हा व्रतवैकल्यांचा महिना आहे. श्रावणामध्ये कुठे सोमवारी आता आपण सगळेच जण त्या शंकराच्या त्या शिवलिंगावरती, त्या महारुद्राला, त्या परमशिवाला आपण अभिषेक करतो, बेलपत्र वाहतो आणि मग अत्यंत प्रेमाने आपण शिवपंचाक्षरी स्तोत्र असो, शिवपंचाक्षर मंत्र असो, तो महामृत्युंजय मंत्र असो, त्याचा आपण जप करतो. घरोघरी सत्यनारायणाचं पूजन केलं जातं. आणि हा श्रावण महिना अर्थातच चातुर्मासामध्ये येतो. आषाढी एकादशीपासून कार्तिकी एकादशीपर्यंत लोक व्रताचं, उपवासाचं पालन करतात. तर असा हा व्रतांनी, वैकल्यांनी भरभरलेला हा महिना आहे. आणि जेव्हा आपण इथे पूजनाला बसतो, आपण सत्यनारायणाची पूजा करतो, तेव्हा आपली सुरुवात कशाने होते? आपण संकल्प करतो पूजेच्या आधी, राईट? मम आत्मन श्रुती स्मृती पुराणोक्त फलप्राप्त्यर्थम. मग काय जे काय असेल ते सर्व कुटुंबानिशी सहपरिवार. मग मला काय क्षेम, कुशल, स्थैर्य, जे काय ऐश्वर्य, धन प्राप्त करण्याकरता अहम अमुक अमुक पूजन, म्हणजे सत्यनारायण असेल, गणेश पूजन असेल, करिष्ये. म्हणजे काय? मी माझं वांछित जे काही फळ असेल ते प्राप्त करण्याकरता मी ही पूजा करत आहेत. परंतु ते फळ मला कसं प्राप्त होणार आहे? श्रुती स्मृती पुराणोक्त. त्याला रेफरन्स कोण आहे? त्याला रेफरन्स श्रुती स्मृती पुराणांचा आहे. त्यांच्यानुसारच मला ते फळ प्राप्त होणार आहे. आणि आपला विषयच आजचा तो आहे. वेन आय एम टॉकिंग अबाउट दॅट स्क्रिप्चर, ती ग्रंथसंपदा, ती कुठली? तर ती हीच श्रुती स्मृती पुराणोक्त. मग एवढं व्हास्ट आहे. हे सगळं लिनियर आहे का? तर नाही मंडळी, ही हायरार्की आहे. ही एक हायरार्की आहे. ती आपण समजून घेण्याचा प्रयत्न करूया. मी आज तुम्हाला अजिबात इथे माहिती देणार नाही आहे. माहिती गुगलवरती जा आणि सर्च करा. देर इज प्लेंटी अवेलेबल. व्हॉट टुडे वी गॉना डू इज वी गॉना रीड बिटवीन द लाईन्स ह्या ग्रंथसंपदेवरती. आता मी स्वतः हेल्थ अँड सेफ्टी प्रोफेशनल आहे आणि मी ऑस्ट्रेलियामध्ये, न्यू साऊथ वेल्समध्ये, सिडनीमध्ये मी काम करतो.
तर हे काम करताना, माझं काम करताना हेल्थ अँड सेफ्टी, माझा मेन उद्देश काय आहे की बाबा कंपनीमधले जे काही वर्कर्स आहेत ते ज्या मेंटल किंवा फिजिकल स्टेटमध्ये कामावरती येतात त्याच स्टेटमध्ये ते घरी गेले पाहिजेत सेफली. या आणि मग हे कसं अचीव्ह करायचं, ह्याला रेफरन्स काय आहे? मगाशी आपण म्हटलं श्रुती स्मृती पुराणोक्त मला फळ मिळणार आहे. रेफरन्स तो श्रुती स्मृती पुराणांचा आहे. मग WHS ॲक्टमध्ये मला रेफरन्स कसला आहे, तर मला इथे रेफरन्सला WHS ॲक्ट आहे, वर्क हेल्थ अँड सेफ्टीचं ॲक्ट आहे, वर्क हेल्थ अँड सेफ्टीचं रेग्युलेशन आहे. ॲक्ट हे एवढंच आहे, रेग्युलेशन एवढं ठीक आहे 500 पानांचं 550 पानांचं. आणि त्याच्या अगेन्स्ट मला त्याचं फळ मिळतं. म्हणजे जर मी एखादा लॉ ब्रीच केला तर मला फाईन मिळणार आहे, आणि फाईन इज अ हेक्टिक फाईन. या $1 मिलियन फाईन आहेत. आणि कंप्लाय केलं तर मला कंप्लायन्स मिळणार आहे. सो मला रेफरन्स आहे तर ॲक्ट आणि रेग्युलेशनचा. तो हे रेफरन्सचं काम ही जी माझी ग्रंथसंपदा आहे ती करते. आणि मुख्यत्वे त्याला मला जर पॅरलल ड्रॉ करत असेल तर श्रुती म्हणजे वेद आणि उपनिषद हा तो ॲक्ट आणि तो रेग्युलेशन आहे की जे ह्या सगळ्याचं हे सगळे रेग्युलेट करतात. ह्याला रेग्युलेटर. आता मी जेव्हा वर्क हेल्थ अँड सेफ्टीमध्ये इथे माझ्या न्यू साऊथ वेल्समध्ये मी काम करतो तेव्हा माझं ज्युरिस्डिक्शन जे आहे ते न्यू साऊथ वेल्स आहे. ऑस्ट्रेलियामध्ये समजा 6 डिफरंट स्टेट आहेत. मग ते न्यू साऊथ वेल्स आहे, साऊथ ऑस्ट्रेलिया आहे, विक्टोरिया आहे, नॉर्दर्न टेरिटरी आहे, वेस्टर्न ऑस्ट्रेलिया आहे, टास्मानिया आहे. आणि या प्रत्येकाचं ज्युरिस्डिक्शन वेगवेगळं आहे. त्यातल्या मी न्यू साऊथ वेल्समध्ये आहे. तसंच आपल्या भारतीय तत्त्वज्ञानामध्ये 6 डिफरंट ज्युरिस्डिक्शन आहेत, अगदी 6च. मग त्याच्यामधलं एक आहे वेदांत, दुसरं आहे मीमांसा, तिसरं आहे सांख्य, योग, न्याय आणि वैशेषिक. अशी वेगवेगळी शास्त्र आहेत आणि त्यांचं अधिष्ठान वेगवेगळं आहे. आपल्याकडे एक फेमस डिबेट झालेली आहे आदि शंकराचार्यांच्या हयातीमध्ये, त्यांच्यामध्ये आणि मंडन मिश्रामध्ये. 2 वेगवेगळ्या शास्त्रांमध्ये, 2 वेगवेगळ्या ज्युरिस्डिक्शनमध्ये कुठलं एक वेदांत, अद्वैत वेदांत आणि मीमांसा. एकाचा विश्वास अद्वैतावरती की परमात्मा एकच आहे आणि एकाचा कर्मकांडावरती, एक कर्मावरती विश्वास. आणि या दोघांमधली डिबेट झाली ती ऑफकोर्स आदि शंकराचार्यांनी जिंकली. तर ही 6 ज्युरिस्डिक्शन, त्याच्यामधलं ॲक्ट आणि रेग्युलेशन कुठलं, वेद आणि उपनिषद. आणि मग रेग्युलेटर कोण? आता आमच्याकडे सेफ वर्क NSW नावाची एक कंपनी आहे, एक फर्म आहे. जशी पोलीस तशी ही रेग्युलेटर आहेत, वर्क फोर्स सेफ वर्क न्यू साऊथ वेल्स म्हणून. ते हे सगळे रेग्युलेट करतात. मग कोणी काही ब्रीच केलं तर त्याला जाऊन ते प्रॉसिक्यूट करतील वगैरे वगैरे. नवीन ॲक्ट बनवणं हे सगळं काम ते रेग्युलेटर करतात. आपल्याकडे ह्याचा रेग्युलेटर कोण आहे, तर ह्याचा रेग्युलेटर एकच. काय? कर्माचा अटळ सिद्धांत. कर्माचा अटळ सिद्धांत हा त्याचा रेग्युलेटर आहे. आणि मग हे कसं बाबा, वेद हे का, वेद हे ॲक्ट का? तर मित्रांनो, आपल्याला सगळ्यांना माहिती आहे ब्रह्मदेवाने या सृष्टीची रचना केली आणि सृष्टी निर्मिती केल्यानंतर त्याच्या जी काही दिव्य दृष्टी त्याची जी होती संपन्न झालेली सृष्टी निर्मितीच्या कार्यातून, त्याच्या तपोबलाने जी संपन्न झालेली दृष्टी होती, त्या दृष्टीतून 10 कुमार मानवदेह जन्मास आले. मग त्याच्यामध्ये बृहस्पती असतील, वसिष्ठ असतील, मरीची असतील, भृगु ऋषी असतील आणि असे ते 10 ऋषी आहेत. आणि मग त्यांनी सगळ्यात पहिल्यांदा कार्य कुठलं करायला घेतलं, तर त्यांनी वेद लिहायला घेतले. वेद, वेद म्हणजे काय? वेद हा शब्दच मुळात कशावरून आलेला? विद. विद शब्दापासून विद्या हा शब्द सुद्धा येतो, म्हणजे ज्ञान. प्युरेस्ट फॉर्म ऑफ ज्ञान इज वेद. प्युरेस्ट फॉर्म. आता त्याला प्युरेस्ट फॉर्म का? तर मी परवा माझ्या घरी एक एअर फ्रायर आणला. बायकोला हवा होता, मी आणला. एअर फ्रायर आणल्यानंतर मी सगळ्यात पहिल्यांदा काय केलं असेल, मॅन्युअल कुठे आहे, मॅन्युअल शोधा, मॅन्युअलमध्ये काय लिहिलं आहे ते बघा. एअर फ्रायर आणला आहे, त्याच्यात कुठली वस्तू ठेवायची, काय नाही करायचं, किती सेटिंग लावायचं हे त्या मॅन्युअलमध्ये लिहिलेलं असतं. तसंच जेव्हा ब्रह्मदेवाने सृष्टी निर्माण केली, ते प्रॉडक्ट निर्माण केलं, पण ह्या प्रॉडक्टचं मॅन्युअल पाहिजे ना, नाहीतर स्वैराचार होईल. चालणार कसं? तर मग हे मॅन्युअल म्हणजेच ते वेद. आणि ते वेद ह्या ऋषीमुनींनी रचले. रचले म्हणजे काय? ह्याचा कर्तेपणा त्या ऋषीमुनींकडे आहे का? तर हो आणि नाही. हो, कारण यस, त्यांनी त्यांच्या आत्मचिंतनातून ते लिहिलेले आहेत, परंतु ते ज्ञान त्यांचं आहे का? तर अर्थातच नाही. ते ज्ञान शाश्वत आहे, सनातन आहे.
जे सृष्टी निर्मितीचं ज्ञान आहे ते सृष्टी निर्मितीचं चक्र आहे आणि तोच तो कर्माचा अटळ सिद्धांत आहे. त्याला अनुसरून ज्या ज्या काही गोष्टी आजूबाजूला घडतात त्याचं ज्ञान त्या ऋषींना त्यांच्या तत्वचिंतनातून झालं. फॉर एक्झाम्पल, आपण म्हणतो की बाबा न्यूटन त्या झाडाखाली बसलेला आणि सफरचंद पडलं आणि मग त्यांनी विचार केला आणि मग त्यांनी गुरुत्वाकर्षणाचा शोध लावला. म्हणजे गुरुत्वाकर्षण त्याच्या आधी अस्तित्वात नव्हतं का? सिम्पल, राईट? होतं, फक्त त्याला ते जाणवलं. याचाच अर्थ काय? ते जे नियम आहेत सृष्टीचे ते शाश्वत सत्य, ज्याला आपण ऋत म्हणतो, जे ऋत जाणतात त्यांनाच ऋषी असं म्हणतात. तर हे जे ऋत आहे ते ऋत जे आहे त्या ऋषींच्या लेखणीतून, त्यांच्या तत्वचिंतनातून, आत्मचिंतनातून भुर्जपत्रांवरती प्रकटलं, ज्यालाच आपण वेद म्हणतो. आणि या वेद महर्षी व्यासांनी मग ह्यांची 4 वर्गामध्ये 4 वेदांमध्ये वर्गीकरण केलं. ऋग्वेद, यजुर्वेद, अथर्ववेद आणि सामवेद. आणि वेदांची संलग्नच उपनिषद आहेत. सो दिस इज द ॲक्ट आणि उपनिषद इज द रेग्युलेशन. क्लिअर? चला पुढे वळूया. लेट्स गो बॅक टू माय वर्क हेल्थ अँड सेफ्टी. तर तो ॲक्ट आहे आणि मग रेग्युलेशन आहेत 500 पानांचे. आणि मग त्याच्या खाली हा ॲक्ट झाला, त्याच्या खाली देर इज व्हेरियस नंबर्स ऑफ सेट ऑफ कोड ऑफ प्रॅक्टिसेस. आणि कोड ऑफ प्रॅक्टिसेसला एक स्पेसिफिक टॉपिक असतो. फॉर एक्झाम्पल, मला माझी कंपनी आहे बाबा, माझ्या कंपनीमध्ये मुख्यत्वे काय चालतं? वेल्डिंगचं काम चालतं फॉर एक्झाम्पल. मग मी कोड ऑफ प्रॅक्टिस घेणार वेल्डिंगचं. त्याच्यामध्ये मला सगळं वेल्डिंगशी रिलेटेड लिहिलेलं असणार की कुठलं हेल्मेट वापरायचं, कुठल्या ग्रेडचे कपडे वापरायचे, कुठल्या ग्रेडचे ग्लव्ज वापरायचे, स्क्रीन कुठे लावायची, काय करायचं, माझ्याबरोबर ती फायर एक्स्टिंग्विशर कुठला पाहिजे वगैरे वगैरे सगळं त्या कोड ऑफ प्रॅक्टिसमध्ये लिहिलेलं असतं, कारण ती खूप स्पेसिफिक असते. आणि गंमत अशी आहे की जर मी ती कोड ऑफ प्रॅक्टिस आचरणात आणली तर मला वेगळा प्राणायाम, द्राविडी प्राणायाम करायला लागत नाही. त्या ॲक्ट आणि रेग्युलेशनला कंप्लाय करायला मी ऑटोमॅटिक कंप्लाय होतो. म्हणजे काय? वन्स आय कंप्लाय विथ द कोड ऑफ प्रॅक्टिस, आय इनहेरेंटली ऑटोमॅटिकली कंप्लाय विथ द ॲक्ट अँड रेग्युलेशन. आलं लक्षात? हे त्या कोड ऑफ प्रॅक्टिसचं महत्त्व आहे. आणि हे कोड ऑफ प्रॅक्टिस म्हणजेच स्मृती, म्हणजेच ती पुराणं. मग याच्यामध्ये माझी 18 पुराणं आहेत, वेगवेगळ्या स्मृती आहेत. त्याच्यामध्ये मुख्यत्वे मनुस्मृती असेल, मग पाराशर स्मृती असेल किंवा याज्ञवल्क्य स्मृती असेल. आणि 18 पुराणांमध्ये तर आपल्याला माहिती आहे, आपण टेलिव्हिजनमध्ये त्या माध्यमातून, मालिकांमधून आपण पाहिलेलं आहे. कुठल्या पाहिलेल्या आहेत? भागवतामधला आपण काही भाग पाहिलेला आहे, शिवपुराण किंवा वायुपुराण पाहिलेलं आहे, विष्णुपुराण पाहिलेलं आहे. आणि ह्या स्मृतीमध्येच परत रामायण आणि महाभारत हे सुद्धा या स्मृतीमध्येच येतं. म्हणजे जर तुम्हाला सांगायचं म्हटलं तर पुराणांची जी ओवी संख्या आहे ती 4 लाख आहे आणि एकट्या महाभारताची जी आहे ती 1 लाख आहे. असं बघून 5 लाखांची या पुराणांची संख्या आहे, ओवी संख्या. एवढं वास्ट मटेरियल हे इथे अवेलेबल आहे. परंतु दीज आर स्पेसिफिक. आणि मग ह्या प्रत्येक पुराणाशी उपपुराणं आहेत. दीज आर अगेन स्पेसिफिक टू दिस कोड ऑफ प्रॅक्टिस. दॅट पुराणं, त्याला आपण म्हणूया इंडस्ट्री स्टँडर्ड्स, इंडस्ट्री जर्नल्स. या कोड ऑफ प्रॅक्टिसेस नंतर जो दुसरा आहे ते इंडस्ट्री जर्नल्स असतात, ते आणखी स्पेसिफिक असतात. तर ते आणखी स्पेसिफिकमध्ये उपपुराणं. आणि ह्या सगळ्यांमधनं ही जी कर्मकांड उत्पन्न झालेली आहेत, व्रतवैकल्य उत्पन्न झालेली आहेत, ती वेदातनं उत्पन्न झाली आहेत का? तर नाही. वेदा इज अ ॲक्ट अँड रेग्युलेशन. खूप सब्जेक्टिव्ह आहेत, ती इटर्नल आहेत, सोव्हर्न आहेत, सार्वभौम आहेत आणि सर्व व्यापक आहेत. परंतु कन्सिडर इट ॲज अ ॲक्ट. ते स्पेसिफिक नाही देणार तुम्हाला. स्पेसिफिक देण्याचं काम ह्या पुराणांनी केलेलं आहे, मग स्मृतींनी केलेलं आहे आणि ह्या उपपुराणी केलेलं आहे. आणि मग त्याच्यामध्ये काय येतं? मग त्याच्यामध्ये येते एखादी सत्यनारायणाची व्रत, चातुर्मासाचं व्रत, शिवाचं सोमवारचं आपण जे करतो ते व्रत, गणपतीचं संकष्टी चतुर्थीचं व्रत. त्याच्यामध्ये काय त्याचे अंग आहेत? मग त्याच्यामध्ये उपवास असेल, मी एक भुक्त राहतो, एकाच वेळेस जेवतो, राईट? त्याच्यामुळे माझी शरीर सुदृढ राहतं. मी परमेश्वराचं नामस्मरण करतो जेव्हा माझा उपवासाचा दिवस आहे तेव्हा. मी परमेश्वरासाठी काहीतरी छान बनवतो, ते सुद्धा सात्विक अन्न आहे. मी मांसाहार करत नाही, म्हणजे माझ्या पचन व्यवस्थेला मी आराम देतो. त्याच्यानंतर मी जेव्हा पूजा करतो सत्यनारायणाची, त्याच्यामध्ये मी कंपल्सरी षोडशोपचारी पूजा करतो. म्हणजे कंपल्सरी माझ्या हातून ह्या ज्या पुण्य कमवण्याच्या ज्या गोष्टी आहेत त्या माझ्या हातून आपोआप घडून जातात. कसं? बाय व्हर्च्यू ऑफ दोज कोड ऑफ प्रॅक्टिस किंवा पुराणं.
आणि हे इनहेरेंटली आहे, हे आपोआप आहे. मी करतोय का करतोय? कारण माझ्या आईवडिलांनी केलेलं आहे. त्यांनी का केलं? कारण त्यांच्या आईवडिलांनी केलेलं आहे. आणि ह्या पुराणांनी काय केलेलं आहे, तर हे जे वेदांमधल्या ज्या काही शिकवणी आहेत, पुराणांचा आत्माच मुळी वेद आहे, तर ती पुराणांची शिकवण जी आहे ती आचरणात आणण्याचं काम या वेदांनी, या पुराणांनी केलेलं आहे. आणि सो दिस पुराण इज द एन्फोर्समेंट ऑथॉरिटी, किंवा आपण त्याला म्हणूया एक ॲडमिनिस्ट्रेटिव्ह कंट्रोल. जसं मी म्हटलं की मला कोणी हे करायला सांगितलं नाही, पण मी आपोआप करतोय. का? कारण माझे आईवडील करत आलेत, त्यांचे आईवडील करत आलेत. इथे आणखी एक उदाहरण देतो तुम्हाला मित्रांनो, की समजा माझ्याकडे एखादी मशीन आहे, डेंजरस मशीन आहे, आणि त्याच्यामध्ये हात घातला तर माझा हात कापला जाणार आहे. आता हल्ली सॉफिस्टिकेटेड टेक्निक्स आलेले आहेत. एक गार्ड असतं, ते गार्ड जर का मी हटवलं तर मशीन थांबते, इंटरलॉक सिस्टीम असते त्याच्यामध्ये. परंतु जर असं समजून चाला की माझ्याकडे एवढं सॉफिस्टिकेटेड मशीन नाही आहे, मग मी काय करणार? त्या वर्करनी हात घालायला तर नको आहे. मग मी काय करणार? मी त्या वर्करकडे जाणार आणि म्हणायचं, हे बघ, ह्या मशीनमध्ये हात घालायचा नाही आहे. मग ती एक सेफ वर्किंग प्रोसिजर आहे, 1 2 3 4 ह्या स्टेप, त्याच्यामध्ये डोंट्स, ह्याच्यात हात घालायचा नाही. बरं, मी हात घालायचा नाही सांगून ते ऐकणार आहेत का? नाही, शाश्वती नाही. मग काय? मग हिअर कम्स द एन्फोर्समेंट, की जर हात घातलास, गार्डच्या शिवाय मशीन ऑपरेट करताना दिसलं तर तुला वॉर्निंग लेटर मिळणार. बरं, असं 3 वॉर्निंग लेटर मिळाले की तुझं टर्मिनेशन होणार. मग काय झालं? ही भीती मनात घातली, म्हणजेच काय, तो लॉ जो आहे, ती जी प्रोसिजर आहे ती एन्फोर्स केली. कशानी? बाय द व्हर्च्यू ऑफ इंड्युसिंग दॅट फिअर ऑफ टर्मिनेशन. हे काम त्या ॲडमिनिस्ट्रेटिव्ह कंट्रोलनी केलेलं आहे. आय डू नॉट हॅव दॅट सॉफिस्टिकेटेड गार्ड. मग मी काय केलं? ॲडमिनिस्ट्रेटिव्ह कंट्रोल लावला. आणि पुराणांनी हाच ॲडमिनिस्ट्रेटिव्ह कंट्रोल लावण्याचं कार्य केलेलं आहे. याचं अजून एक उदाहरण देतो मी. आपण देवळात गेले किंवा कुठेही गेलो, प्रसादासाठी कोणी, तीर्थासाठी कोणी पुढे केलं की आम्ही विचार करत नाही, देर इज नो सेकंड थॉट, हात पुढे करतो, जे मिळालं ते पवित्र मानतो, घेतो आणि पुढे जातो. मग ते असंच आहे तसंच आहे, माझी चव आवडली की नाही आम्ही गिणतीतच नाही आहे. का? कारण दिस हॅज बीन एन्फोर्स्ड. सत्यनारायणाची कथा मला ठाण करून आठवते. तिकडे तो साधू आणि त्याची ती घटना, त्याचे लीलावती आणि ते कलावती, आणि ते प्रसाद भक्षण न करता येते आणि काय होतं, मूर्छा होऊन पडते, ते गायब होतात वगैरे वगैरे. ऑटोमॅटिक त्या गोष्टी मित्रांनो, त्या गोष्टीचा शब्दशः अर्थ मी तरी नाही, आय एम वैदिक, आय एम नॉट पुराणिक, आय एम नॉट फॉन्ड ऑफ पुराणिक, परंतु मला रिस्पेक्ट आहे. का? कारण पुराणांनी एन्फोर्स केलेलं आहे. आय ट्राय टू रीड इन बिटवीन इट. त्याचा शब्दशः अर्थ घेण्याचा नाही आहे. त्या कथा रचलेल्या आहेत कशासाठी? एन्फोर्समेंटसाठी, की तो प्रसाद मी भक्षण केल्यानंतर माझं चांगलंच होणार आहे, चांगलंच होतं, घडतं. आठवा ती गोष्ट. आणि जेव्हा प्रसाद भक्षण नाही करत तेव्हा काहीतरी अभद्र घडतं. याचाच अर्थ काय? द बॉटम लाईन इज, परमेश्वराचा प्रसाद हा पदरी आलं, पवित्र झाला असं म्हणून मी तो ग्रहण करायचा आहे. आणि तो एन्फोर्स केलेला आहे त्या सत्यनारायणाच्या कथेमधून. राईट? त्याच्यामध्ये कथा आहे की एखाद्या मोवळी घेऊन चाललेला असतो, त्याच्याकडे पैसे नसतात. मग सत्यनारायण कथेची त्याला संकल्प मनात घेतो आणि आपोआप त्याच्याकडे काहीतरी करून पैसे उत्पन्न होतात आणि तो मग ती पूजा करतो. इथे काय सांगायचं आहे की फक्त तुम्ही मनात संकल्प आणा, म्हणजे चांगले संकल्प आणण्याचं एन्फोर्समेंट केलेलं आहे. आणि मग जे मनात आहे ते घडणारच आहे मग ती पूजा. आणि मग मी पूजा ती केली तर काय होतं, आणि मग कुठल्या गोष्टी नाही केल्या तर मग काय विघ्न येतं, हे सगळं त्याच्या मागचं मला जर फक्त आय रेड इन बिटवीन इट, मग मला कळेल त्याचा उपदेश काय आहे. त्याच्यामुळे पुराणांचा अगेन हॅव दॅट रिस्पेक्ट. त्या कथांमध्ये जाऊ नका. आपण आता विज्ञानाधिष्ठित आहोत, आपण बुद्धिजीवी आहोत. आपण म्हणू असं कुठे घडतं का? त्या बोटीमध्ये सगळं द्रव्य असतं, तो साधू म्हणतो याच्यामध्ये काय आहे, तो म्हणतो पालापाचोळा आहे, आणि साधू तथास्तू म्हणतो आणि उघडतो तर सगळ्या पालापाचोळा असतो. ह्यातलं लर्निंग काय? लर्निंग आहे तर साधू संत जे आहेत त्यांचा रिस्पेक्ट ठेवा, त्यांच्याशी सत्य भाषण करा. हा त्याच्या मागचा एन्फोर्समेंट आहे. आणि तो कसा अचीव केलेला आहे तर त्या कथेच्या माध्यमातून. मंडळी, सत्यनारायणाच्या कथेवरती मी एक वेगळा एपिसोड करणार आहे, अगदी आवर्जून करणार आहे, तर तो एपिसोड नक्कीच बघा. परंतु ही आहेत पुराणं. आणि अशा प्रकारे हे जे श्रुती आणि स्मृती आणि ती 6 शास्त्र, हे असं सगळं मिळून एवढं प्रचंड आमच्याकडे ती ग्रंथसंपदा आहे, एवढं मोठं स्क्रिप्चर आहे.
आणि ॲज यू कॅन फील आय एम मुव्हिंग टुवर्ड्स कन्क्लुजन नाऊ. पण इथे मला एक गोष्ट आवर्जून नमूद करावीशी वाटते आणि ती ज्ञानदेवांची आहे आणि ती हरिपाठामधली आहे. आणि ज्ञानदेव महाराज म्हणतात, चहुवेदी जाणं साही शास्त्र कारण 18ही पुराणे हरिसी गाती. चहुवेदी जाण साही शास्त्र कारण 18ही पुराणे हरिसी गाती. मंथुनी नवनीता तैसे घे अनंता. वाया व्यर्थ कथा सांडी मार्गू. म्हणजे हे सगळे 18 पुराण, वेद, उपनिषद, शास्त्र सगळं मी एका मिक्सरमध्ये टाकलं दह्यासारखं आणि ते घुसळलं रवीनी. कुठली रवी? ही संत मंडळी, त्यांचं सच्चरित्र, त्यांचं भगवंताविषयीचं प्रेम, त्यांचं आपल्याविषयीचा कळवळा, ह्या रवीनी जेव्हा ते घुसळलं तेव्हा त्याच्यातून काय वरती नवनीत आलं, लोणी काय आलं, तर हरिनाम. मंथुनी नवनीता तैसे घे अनंता. ह्या सगळ्याचं सार काय आहे, तर त्या हरीचं नाम आहे. आणि म्हणून ज्ञानदेव म्हणतात, हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, पुण्याची गणना कोण करी. ह्या सगळ्याची बॉटम लाईन काय आहे ह्या सगळ्या ग्रंथसंपदेची, तर त्या हरीचं नाम. ह्या जगातली अशी कुठलीच गोष्ट नाही आहे की जी त्या हरिनामाच्या प्रभावाच्या कक्षेमध्ये येत नाही. कारण आपलं विश्वच कशातून निर्माण झालेलं आहे? ओम, ओमकार. ओमकार हे त्या हरीचं मूळ नाम आहे आणि त्याच्या व्हायब्रेशन्समधून हे सगळं वेगवेगळे पदार्थ उत्पन्न झालेले आहेत. ह्याच्यावरती सुद्धा मी एक वेगळा एपिसोड करणार आहे, सृष्टी निर्मिती. तर मित्रांनो, असं आहे, एकतर आपण मस्तपैकी श्रावण महिना एन्जॉय करूया, व्रतवैकल्य करूया. ह्याच्या पुढचा एपिसोड जो आहे मी तो महामृत्युंजय मंत्रावरती करणार आहे. आणि मंत्र म्हणजे काय, मंत्राचं महत्त्व काय, ह्याच्यावरती सुद्धा आपला पुढचा एपिसोड मी करणार आहे. श्रावणामध्ये प्रयत्न असणार आहे. आता भगवंत जशी साथ देईल, जसं सुचवेल तसं मी आपल्यासमोर सादर करीत जाईन. तर पुन्हा एकदा मी आपल्या सगळ्यांना श्रावणाच्या शुभेच्छा देतो. आपण काहीतरी ऐका छान छान. आणि हल्ली यूट्यूबवरती तर सगळं खूप उपलब्ध आहे. अगेन, इफ आय हॅव टू ड्रॉ पॅरलल टू माय वर्क हेल्थ अँड सेफ्टी, जर का मला हे काही वाचायचं नसेल, कोड ऑफ प्रॅक्टिस, ॲक्ट, रेग्युलेशन, मग मी काय करतो, त्या फील्डमधला कन्सल्टंट मागवतो. मग तो कन्सल्टंट येतो आणि तो मला गाईड करतो आणि तो सगळे कंप्लाय करून घेतो. मग एक कन्सल्टंट म्हणजे कोण, तर ही संत मंडळी, ही सद्गुरू मंडळी, त्यांची प्रवचनं जी आहेत ती मला उपलब्ध आहेत. त्यांनी लिहिलेलं माझ्याकडे उपलब्ध आहे आणि खूप कंटेम्पररी आहे. ते संत वाङ्मय 1300 पासून पुढचं मला ज्ञानेश्वरांपासून पुढचं अवेलेबल आहे. सो इट इज व्हेरी कंटेम्पररी. हे खूप मला आत्ताशी साधर्म्य ठेवणारं आहे. तर मी जरूर ते ऐकीन. यूट्यूबवरती सुद्धा खूप अवेलेबल आहे आय गेस. तर येस, आपण श्रवण करूया आणि हा श्रावण महिना आपण खूप मस्तपैकी त्या परमेश्वराच्या सानिध्यामध्ये घालवूया, अशाच मी आशा व्यक्त करतो आणि माझ्या जिभेला, माझ्या वाणीला इथेच आराम देतो. मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब जर अजून केलं नसेल तर करा, जेणेकरून असेच आणखी छान छान व्हिडिओ मी आपल्यासमोर आणू शकेन. काळजी घ्या. राम राम.